नमस्कार मंडळी. तर बघा आमची सकाळची सुरुवात ही ना चुलीपासूनच झाली आज. तर मस्त सकाळी सकाळी ना बाजरीच्या भाकरी करते गरम गरम, आणि शेजारी तुम्ही बघतच असाल तर शेपूची भाजी आहे. तर शेपूची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे. तर सुरुवातीला ना बाजरीच्या भाकरीच करून घेतल्या मी अगोदर, आणि नंतर भाजी टाकली की बाकीचे कामं पण होतात आणि भाजी पण शिजल्या जाते. आज आहे ना तब्येत पण ठीक नव्हती. आज आहे ना माझी दाढ दुखत होती, त्यामुळे ना आज एवढं मन पण नव्हतं कामाला. पण असं आहे ना, तब्येत बरी नसली तरी कामं करावाच लागतात ना. तर अगोदर आहे म्हटलं भाकरी करून घेऊ, आणि त्यानंतर आहे ना इथं शेपूची भाजी करून घेते मी. बारीक काही भाजी चिरलेली आहे, काही बाकी आहे. दीदी चिरत होती पण मध्ये काहीतरी काम सांगितलं त्याच्यामुळे ती घरात गेली बाबांना दूध द्यायला. तर इथं मी आहे ना भाकरी करून घेते. दोन तीनच भाकरी करायच्या होत्या, बाकीच्या पोळ्या केल्या होत्या मी सगळ्यांना. आणि एकदम चुलीवरच्या भाकरी ना खायला खूप छान लागतात. एकदम कडक कडक भाकरी होतात, त्यामुळे ना भाकर ही चवदार लागते खायला. म्हणून मग मी ना आमच्यासाठी 2 भाकरी केल्या बाजरीच्या, आणि त्यानंतर मग भाजी करणार आहे. तर भाजी अगोदर आहे ना दीदी भाजी चिरत होती, पण बाबांची अंघोळ झाली त्यामुळे त्यांना दूध गरम करून द्यायला गेली घरामध्ये. तोपर्यंत मग इथं म्हटलं मी भाकरी करून घेते, त्यानंतर भाजी करते. तर आता बघा सर्व भाजी ना तिने चिरून दिली मला, मस्त अशी बारीक भाजी चिरली आहे. तर आता ही आहे ना शेपूची भाजी मी सुकी बनवणार आहे. तर सुरुवातीला आहे ना धुवून घेतली चांगली, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण माती असते ना. आता पावसाचे दिवस चालू आहे ना, भाजीपाल्यावर माती असते, त्यामुळे ना चांगली धुवून घेतली मी. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, आणि बघा काल पाऊस येईल होता ना, पावसाने चुलीची पार अवस्था बेकार करून टाकली. पूर्ण चुलीवरती ना पाणी आलेलं होतं तिथं. त्याच्यामुळे ना सगळी माती ती निघून गेली. आता बघू थोडंसं जर उघडलं ना तर मी आता चुलीला पण पोचारा देऊन घेणार आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आहे त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले, लसूण तळून घेतला, आणि ह्या वाटणामध्ये ना मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचं वाटण केलं आणि ते पण तळून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर आहे ना शेपूची भाजी धुवून घेतली ना आपण, ती परतून घ्यायची आहे. या भाजीला आहे ना पाणी टाकायचं नाही, कारण पाणी जर टाकलं ना भाजी चांगली लागत नाही खायला, सुकी भाजी छान लागते. तर मीठ टाकल्यानंतर आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये बरोबर भाजी आहे ना शिजल्या जाते, आणि खूप छान होते. सगळ्यांनाच आवडते अशी भाजी. तर बघा शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून खूप मस्त अशी भाजी केली मी. अशी आहे ना तुम्ही भाजी करून बघा, खूप छान लागते खायला. आणि बघा बारीक बारीक आहे ना पाऊस यायला लागला इथं चुलीवरती ना, पाणी पडतंय, आणि बारीक बारीकच आहेत, बाहेर पण पाऊस चालू आहे. तर तुमच्याकडे झालं का पावसाळा चालू ते पण सांगा. तर मस्त बारीक पाऊस चालू आहे. आता पाऊस उघडल्यानंतर आहे ना थोडंसं आभाळ मस्त झालं होतं, आणि दुपारून आहे ना पाऊस उघडून गेला होता, सकाळपर्यंत चालू होता, पण 11-12 नंतर आहे ना उघडला होता पाऊस. मग हे काय शेतीतले कामं आमची. तर इथं आहे ना आम्ही सऱ्या पाडून घेऊ राहिलो मका लावण्यासाठी. तर ते पण काम चालू होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.